जय हिंद दोस्तों। अभी तक हमने इतिहास में चालुक्य वंश कंप्लीट किया। वातापी का चालुक्य, कल्याणी का चालुक्य और बेंगी का चालुक्य। बेंगी का चालुक्य में उतना कुछ था नहीं, इसलिए अपन ने लिया नहीं। वातापी का चालुक्य में अपन देखा कि संस्थापक जयसिंह थे। कीर्तिवर्मन उनका निर्माता कह सकते हैं फर्स्ट, क्योंकि उसने ही एक अच्छे से युद्ध किया था। उसके बाद वातापी के चालुक्य को तैलब द्वितीय ने हराया था। उसके बाद राष्ट्रकूट वंश आया और फिर तैलब द्वितीय को कर्क द्वितीय ने हराया। उसके बाद आया कौन सा वंश आया था? तैलब, तो कल्याणी का चालुक्य। अभी हम देखेंगे पल्लव वंश। होप सो मुझे रिवाइज करने की ज़रूरत नहीं पड़ेगी, क्योंकि आप रिवाइज कर रहे होंगे और हिस्ट्री का रिवीजन आपको शॉर्ट फॉर्म में रिवाइज करना पड़ेगा। जो मैं यहाँ पे नोट्स बना रहा हूँ, आपको वैसे ही नोट्स बनाने पड़ेंगे, फिर आप एकदम इजीली कर सकेंगे। देखिए, कल्याणी का चालुक्य की जब एंडिंग हुई, पहला वातापी का चालुक्य था। वातापी का चालुक्य को जो कर्क द्वितीय थे उनको राष्ट्रकूट वंश के तैलब द्वितीय ने हराया था। फिर तैलब द्वितीय को सोमेश्वर ने तैलब द्वितीय थोडा मिसमॅच होतं, जाऊ द्या, मराठीमध्ये आपल्या लँग्वेजवर येऊ. वातापीच्या चालुक्यमध्ये काय झालं होतं? कीर्तिवर्मन द्वितीय होता ना, कीर्तिवर्मन द्वितीयचा सामंत होता दंतीदुर्ग. दंतीदुर्गनं कीर्तिवर्मनला हरवलं आणि राष्ट्रकूट वंश चालू केलं. आणि जेव्हा दंती यांचा शेवटचा शासक होता कोण? तैलब द्वितीय शासक होता. कोणाचा? राष्ट्रकूट वंशचा. तर जे आपले तैलब द्वितीय होता, अरे माइक ऑन कर रे शुभम, माइक ऑन कर. हा बोल ना. हा, अरे का कन्फ्युजन होऊन राहिलं रे खूप, बोलत राहील बघ. बर. हा बघ, आपण काय करू, चालू करू आता. बघ, ते कसं एकटं सायलेंट मध्ये राहते ना, तर मग ते फर्स्ट बघू आपण वातापीचा चालुक्य. वातापीच्या चालुक्याचा सर्वात शेवटचा शासक होता तो होता कीर्तिवर्मन द्वितीय. कीर्तिवर्मन द्वितीयला कोणा हरवलं? याचे जे सामंत होते, यांचे सामंत होते दंतीदुर्ग. कीर्तिवर्मनला हरवलं आणि राष्ट्रकूट वंशची स्थापना केली. आणि राष्ट्रकूट वंशचा अंतिम शासक होता तो होता कर्क द्वितीय. आणि कर्क द्वितीयला तैलब द्वितीयनं हरवलं. तैलब द्वितीय. आणि वापस यांनी आपला चालुक्य वंश स्थापित केला. तो कोणता होता? वातापीचा चालुक्य, कल्याणीचा चालुक्य. वातापी, कल्याणी आणि बेंगी यांनी चालू केला आपला कल्याणीचा चालुक्य. आपण कल्याणीचा चालुक्य बद्दल शिकलो की सोमेश्वर यांचा सर्वात शेवटचा शासक होता. विक्रमादित्य 6च्या वेळेस 2 कवी होते, बिल्लन आणि ज्ञानेश्वर. ओके, आता यानंतर काय झालं की कल्याणीचा चालुक्य तो वंश संपला. त्यानंतर आला आता पल्लव वंश. आपण जाऊ पल्लव एम्पायर किंवा पल्लव डायनेस्टी म्हणून. आता बघ, यांचा जो संस्थापक होता ना तो होता सिंह विष्णू फाउंडर. याच्यावेळेस एक बुक लिहिण्यात आली होती, भारवीने लिहिली होती. भारवी किरार्ता जुलियम असं काय तो बुक होतं. किरार्ता अर्जुनम का किरार्ता जुलियम असं बुक होतं, जे भारवीने याच्या काळात लिहिलं होतं, सिंह विष्णूच्या काळामध्ये. याच्यानंतर दुसरा राजा होता महेंद्रवर्मन. महेंद्रवर्मनचं आणि पुलकेशीन द्वितीयचं युद्ध झालं होतं, आठवत असेल तर. हा, त्यामध्ये महेंद्रवर्मन हरला होता. याला बरोबर आहे ना, ह्या राजाला संगीत आवडे, नाच गाणं संगीत. आता जो राजा संगीतच्या ह्याच्यात जाऊन राहिला तो युद्ध का करत? म्हणजे राजाने तर मोस्ट ऑफ द युद्धाकडे लक्ष देणं आवश्यकता आहे. संगीत वंगीत जाऊ दे, त्याला नाच गाणं आवडे महेंद्रवर्मनले. हा जो टाइम पिरियड आहे ना महेंद्रवर्मनचा आणि वातापीचा चालुक्य सेम चालू होता. वातापीचा टाइम पिरियड सेम चालू होता. महेंद्रवर्मन वर्सेस पुलकेशीन द्वितीय सोबत युद्ध झालं होतं. पुलकेशीन द्वितीय वातापीचा चालुक्य तर खावाला हारला होता पण महेंद्रवर्मन.
त्यानंतर याचा तिसरा शासक आहे नरसिंहवर्मन. नरसिंहवर्मन. सो नरसिंहवर्मनच्या वेळेत जर फेमस असेल तर रथ मंदिर फेमस होतं. रथ मंदिर बांधण्यात आलं. आणि हेनसान अजून आला होता याच्याच काळामध्ये. फिरत फिरत अजून आलता हेनसान. हा तामिळनाडूचं रथ मंदिर. सो त्याच्यानंतर नरसिंहवर्मन तिसरा शासक झाला. त्यानंतर अजून एक शासन आला, तो आहे द्वितीय नरसिंहवर्मन द्वितीय. आणि यांचा अंतिम शासक होता अपराजित. अपराजितचं युद्ध झालं होतं आदित्य प्रथम सोबत. ओके. सो आदित्य प्रथम चोल शासकचा राज्य होता. आदित्य प्रथम चोल साम्राज्याचं राज्य होतं. तर बघा आपण काय शिकलो शॉर्टमध्ये की पल्लव एम्पायर डायनेस्टी. पल्लव एम्पायर डायनेस्टीमध्ये नरसिंहवर्मन महत्वाचा आहे, ज्याच्या वेळेस रथ मंदिर बांधण्यात आलं होतं. सो महेंद्रवर्मनले बाबूले सांगितलं. सो तुम्ही पल्लव वंश थोडं लक्षात नाही ठेवलं तरी चालते, बट रथ मंदिर जर कोणा बांधलं ते होतं नरसिंहवर्मन. हा झाला पल्लव वंशची हिस्ट्री. त्यानंतर जे चोल शासक होते ना ते पुन्हा वापस आले. हमना छोडे यांची राजधानी कोणती होती? तंजोर. चोल शासकची राजधानी होती तंजोर. 450 वर्षानंतर पुन्हा वापस आले. पांडराजाने हरवलं होतं यांना, चोल शासकले. सो 450 वर्षानंतर अजून त्यांनी हे म्हटलं की आम्ही हारत नाही. सो यांचा जो संस्थापक होता अपराजित अंतिम शासक होता पल्लव वंशचा. आता बघू विजयालम. हा विजयालम संस्थापक होता चोल वंशचा, नंतरचा चोल वंश, जे 450 वर्षानंतर आलेला. त्यानंतर सेकंड होता आदित्य प्रथम. आता चोल वंश हळूहळूच काय म्हणते उदयास यायला लागला होता. हळूहळू त्यांची नवीन स्टार्टिंग झाली. यांच्यामध्ये जोर खूप होता, पण पल्लव वंश एंडिंगवर होता. सो आपण आतापर्यंत बघितलं की जेवढे पण एंडिंगचे शासक असते ना साले बकलवलं असते. सो आदित्य प्रथमनं कोणाला हरवलं? अपराजितला. अपराजित विजय तामन काय आहे? विजयालम संस्थापक आहे, फाउंडर आहे चोल वंशचा. समजत आहे? ओके. सो आदित्य प्रथमनं अपराजितला हरवलं. पल्लवचा अपराजितला आदित्य प्रथमनं हरवलं. त्यानंतर याचा तिसरा शासक बदलू, तो होता परांतक प्रथमनं मदुरई जिंकली होती. मदुरई. सो यानं स्वतःला टायटल दिलं मदुरई कोंड. ओके. पांड वंशला हरवलं होतं आणि राष्ट्रकूट वंशला हरवलं. दोघांना एकसोबत हरवलं आणि मदुरई कोंडची पदवी घेतली यांनी. याचा एक अभिलेख आहे, उत्तर मेरूर अभिलेख. मेरूर 15%. काय म्हटलं? तिसरा राज्य कोण? परांतक. ओके. सो बघा विजयालम संस्थापक होता, यांचा फाउंडर. त्यानंतर आदित्य प्रथमनं अपराजितले हरवलं पल्लव वंशच्या. त्यानंतर परांतक प्रथम होता. परांतक प्रथमनं चोल पांडवंश आणि कोणता वंश होता एक राष्ट्रकूट वंश, या दोघांना हरवलं आणि मदुरई कोंड ही उपाधी घेतली. मदुरई कोंडची उपाधी घेतली परांतक प्रथमनं. ओके. त्यानंतर एक येते राजराजचा एवढा खॉप होता की जो सोमेश्वर होता ना पल्लव वंशचा, त्यांनी सुसाईड केली होती. सोमेश्वरनी सुसाईड केली, एवढा खॉप होता. ज्यांनी श्रीलंकामध्ये महेंद्र पंचम नावाचा एक राजा होता श्रीलंकामध्ये. काय झालं की आता मी थोडं हिस्ट्री सांगतो. बघा मॅनेज करा. हे साऊथचा राज्य हा श्रीलंका. तर श्रीलंकाचा एक राजा होता महेंद्र पंचम का म्हणे की जो हा राजराजा आहे म्हणे, काहीच नाही म्हणे, एकदम लल्लू राजा आहे म्हणे, काही नाही, मी तसंच मारतो म्हणे त्याला म्हणे, काही हिंमत नाही म्हणे राजराजामध्ये म्हणे. तर मग राजराजनं ऐकलं, अच्छा बाबू म्हणे तू असा बोलताय का म्हणे माझ्याबद्दल. मग हा गेला इथे
श्रीलंकेले. आणि श्रीलंकेमध्ये जो महेंद्र पंचम होता ना, त्याला झाडाले लटकून उलटं मारलं राजराजनं. म्हणे बाबा बोल म्हणे, काहीतरी बोलतो होता म्हणे, मी काही नाही करू शकत म्हणे. नाही नाही भाऊ म्हणे, तुम्ही मोठे आहे म्हणे, माझ्या चुकलं उकलं म्हणे, मजाक केली ती म्हणे मी म्हणे. तो राजराजनं श्रीलंकेच्या महेंद्र पंचमला सुचवलं होतं. समजलं हे हिस्ट्री थोडी. सो त्याच्यानंतर राजराजच्या नंतर येते राजेंद्र प्रथम. राजेंद्र प्रथम यांनी श्रीलंका पूर्ण जिंकला होता. श्रीलंका जिंकला होता. श्रीलंकेवर कब्जा केला होता. आणि जे पाल शासन आहे ना, बंगालमध्ये पाल शासन होतं. बंगालचा जो राजा होता ना, बंगालचा राजाने यासोबत युद्ध केलं राजेंद्र प्रथमनी, आणि बंगालच्या राजाला हरवलं, पाल शासन बंगालचा. आणि मग थोडं माहीत करायला गेलं का तुम्ही युद्ध का बरं केलं आमच्यासोबत. ते म्हणे फक्त मला गंगाजल पाहिजे होतं म्हणे, म्हणून मी युद्ध केलं म्हणे. ते म्हणे फक्त गंगाजल पाहिजे होतं म्हणे, तुम्ही मागून घेऊ शकले होते, आम्ही मागत नाही म्हणे, आम्ही जिंकून घेतो म्हणे. सो राजेंद्र प्रथमने बंगालच्या पाल राजाला हरवलं आणि स्वतःची उपाधी घेतली. ती होती गंगाईकोंड चोलपुरम. पाहता असे खतरनाक राजे होते फक्त गंगा जलसाठी. आणि त्यांनी एक हे बनवलं, काय म्हणते, तालाब बनवलं, जिचं नाव होतं गंगाईकोंड. सो याच्याच वेळेस शैलेंद्र राजा होता इंडोनेशियाचा. सुमात्रा द्वीप कब्जा होता त्याच्याकडे. बस झालं एवढंच. हा झाला आपला चोल शासक. तंजोर राजधानी होती. विजयालम संस्थापक होते. आदित्य प्रथमनी अपराजितला हरवलं. परांतक प्रथमनी मदुराई कोणची उपाधी घेतली होती. याच्यामधलं सर्वात डेंजर जर शासक म्हणून तो राजेंद्र प्रथमच म्हणू शकतो आपण, जे फक्त गंगा जलसाठी तेवढ्या दूर गेला. चलो आता आपण बघू राष्ट्रकूट वंश. आपण राष्ट्रकूट वंश बद्दल नव्हतं शिकलो ना, वातापीचं चालुक्य बघितलं, त्यानंतर राष्ट्रकूट वंशची स्थापना झाली. आता थोडं महत्त्वाचं आहे ना राष्ट्रकूट वंश, थोडं महत्त्वाचं आहे. आपण राष्ट्रकूट वंश शिकू, त्यानंतर आज काश्मीर हिस्ट्री पूर्ण कंप्लीट करून टाकू. आणि आपलं एन्शियंट हिस्ट्री संपलं म्हणून जाहीर करून देऊ. आता बघू संपूर्ण टाकू. हा, आता बघू राष्ट्रकूट एम्पायर म्हणा किंवा डायनेस्टी म्हणू शकतो. सो यांचा जो संस्थापक होता तो होता दंतीदुर्ग. संस्थापक होता, यांनी हरवलं होतं कीर्तिवर्मन द्वितीयला. कीर्तिवर्मन द्वितीयला कोणी हरवलं होतं? दंतीदुर्गनी. आणि यांची राजधानी होती मान्यखेट. मान्यखेट का होती यांची राजधानी होती? राजधानीला काय म्हणून इंग्लिशमध्ये? कॅपिटल. हा, सो यांची राजधानी मान्यखेट होती. त्यानंतर दुसरा शासक आला, तो होता कृष्ण प्रथम. सो हे थोडं लक्षात ठेवा. कृष्ण प्रथमनं एलोरामध्ये कैलास मंदिर बांधलं. कैलास मंदिर. ओके. सो कृष्ण प्रथमनं एलोरामध्ये कैलास मंदिर बांधलं. ओके. सो त्यानंतर थर्ड आला यांचा कृष्ण ध्रुव. याचं नाही का, कृष्ण ध्रुवच्या वेळेस काय झालं, त्रिपक्षीय झगडा चालू होता. त्रिपक्षीय झगड्यामध्ये 3 लोकांसोबत वॉर चालू होतं. एक होता प्रतिहार वंश, राष्ट्रकूट वंश आणि पाल वंश. या तिघांसोबत यांचं युद्ध चालू होता. ओके. प्रतिहार, राष्ट्रकूट आणि पाल वंश. 3 युद्ध सोबत. प्रतिहार नाही शिकलो ना आपण, राष्ट्रकूट आणि पाल वंश आपण समोर शिकलो. ध्रुवचं युद्ध त्रिपक्षीय युद्ध चालू होतं. प्रतिहार, राष्ट्रकूट आणि पाल वंश. आणि याच्यामध्ये प्रतिहार वंश जिंकला होता. ते युद्ध फक्त पाण्यासाठी झालं होतं. आणि आता फोर्थ बघू, अमोघ वर्ष. याच्यानंतर आला अमोघ वर्ष. राष्ट्रकूट आणि पाल, राष्ट्रकूट सोबत असतात. त्रिपक्षीय युद्ध म्हणजे कसं झालं, राष्ट्रकूट म्हणजे यांचं वंशच राष्ट्रकूट आहे ना. डबल म्हणजे ह्या तिघांचं युद्ध चालू होतं, राष्ट्रकूट, प्रतिहार आणि पालचं. सो ध्रुव राष्ट्रकूट वंशचा माणूस, प्रतिहार आणि
पाल वंशसोबत त्यांचं तिघाचं युद्ध चालू होतं. त्यामध्ये प्रतिहार वंश जिंकला. 3 युद्ध झाले होते, म्हणजे यांची पिढी ना पिढी युद्ध चालू होत होते. आता बघू अमोघ वर्ष. अमोघ वर्षमध्ये का जिनसेन आला होता. जिनसेन जैन धर्माचा होता तो जिनसेन. सो यांच्यामध्ये कवी होते कन्नड कवीचं नाव आहे. कन्नडनी काय लिहिली होती माहिती आहे तुम्हाला? उत्तर मीमांसा, जेमिनी. उत्तर मीमांसा, पूर्व मीमांसा मे बी कन्नडने लिहिली होती. उत्तर मीमांसा जेमिनी, पूर्व मीमांसा कन्नड. ओके. सो यांच्या वेळेस त्रिरत्न होते. त्रिरत्न म्हणजे आता 3 मोठे मोठे लोक होते. त्यांचं नाव होतं पन्न, पोन्न आणि रन्न. पन्न, पोन्न, रन्न हे त्रिरत्न कोणाच्या काळात होते? तर राष्ट्रकूट वंशाच्या म्हणजे अमोघ वर्षच्या काळामध्ये होते. ओके. सो हा झाला आपला अमोघ वर्ष. त्याच्यानंतर आला इंद्र थर्ड. याच्यामध्ये अल मसुदी आला होता. अल मसुदीने मान्सूनची बुक लिहिली होती. अल मसुदी. ओके. इंद्र. त्याच्यानंतर इंद्राच्या नंतर आला कृष्ण थर्ड. याचं युद्ध झालं होतं तक्कोलम युद्ध, तक्कोलम वॉर. आणि यांनी परांतक प्रथमला हरवलं. परांतक प्रथम. आता जो परांतक प्रथम आहे तो आपण मे बी प्रतिहार वंशचा आहे वाटते परांतक प्रथम. सो आपण समोर बघूच ते प्रतिहार वंश. परांतक प्रथम कोणाचं शासक होता माहिती आहे का? आठवत आहे का तुला? परांतक आपण शिकलो होतो. नाही रे, परांतक नाही शिकलो ना आपण? नाही, परांतक शिकलो ना आपण. परांतक शिकलो आपण. मला काही आठवत नाही. बघ, कृष्ण द्वितीयले परांतक प्रथमनं हरवलं होतं. परांतक प्रथम माहिती आहे का कोण होता? जो चोलवंश शिकलो ना आपण, अपराजितले हरवलं म्हटलं. मदुरै कोंड, पांड आणि राष्ट्रकूट वंश. परांतक प्रथम आता शिकलो ना चोलवंश सोबत. हा. सो तक्कोलन युद्धामध्ये परांतक प्रथम हारला. सो हे तेवढं कामाचं. त्याच्यानंतर 7वे ते कर्क द्वितीय. कर्क द्वितीयला कोणी हरवलं? इंद्र जो राजा होता ना, इंद्र थर्ड, याच्यावेळेस अल मसुदी आला होता. अल मसुदी कोण? फॉरेन इन्व्हेडर्स म्हणू शकतो किंवा यात्री, फॉरेनर्स. अल मसुदीनं मान्सूनची किताब लिहिली होती, आपण बुक्समध्ये शिकलो होतो. सो कर्क द्वितीयला तैलप द्वितीयनं हरवलं. तैलप सेकंडनी ज्याला हरवलं. आणि कोणतं चालू केलं होतं? आता कल्याणीचं चालुक्य चालू केलं होतं. सो हे झाले आपले 2 वंश. कोणकोणते आपण शिकलो? चोलवंश शिकलो आणि त्यानंतर आपण शिकलो राष्ट्रकूट वंश. सो चोलवंशमध्ये मेन राजा होता राजेंद्र प्रथम आणि राजराज. त्यानंतर राष्ट्रकूट वंशमध्ये जर लक्षात ठेवायची जर गोष्ट असेल तर ती कृष्ण प्रथमनी कैलासचं एलोरा मंदिर बांधलं होतं. अमोघ वर्षच्या वेळेस 3 रत्न होते, पन्न, पोन्न, रन्न. सो राष्ट्रकूट वंशचं फक्त एक लक्षात ठेवायचं, तो होता कृष्ण प्रथमनी कैलास मंदिर बांधलं. आता आपण हे थोडं पाल वंशवर येऊ. याच्यानंतर हे सोबतच चालणारे वंश आहे. नॉर्थमधील पाल वंश येते, हा नॉर्थचा येते, बिहारकडला नाही का, बिहारचा पाल वंश येते. याच्यामध्ये शिकलो होतं का आपण? 16 महाजनपदमध्ये नव्हते नाही? कंबोज, गांधार, कुरु, मत्स्य, सुरसन, कौशल, मल्ल्य, काशी, वल्ल्य, पांचाल, चेदिवंती, अस्मा, कोच्च, मागदंग. नाही होते, नाही तेव्हा नव्हते. चल ठीक आहे. सो पाल वंशचा जो संस्थापक होता ना, तो होता गोपाल. पालचा संस्थापक कोण? गोपाल. फाउंडर गोपाल. नावावरूनच लक्षात येतं त्याच्या. याच्या नंतर आला धर्मपाल. सो यांनी विश्वविद्यालय बांधलं होतं बिहार शरीफ. ओके. सो एक हे लक्षात ठेवा केलेली नाहीये. हॅलो. हा. सो हा जो होता ना गोपालनी बिहार शरीफ विश्वविद्यालय बांधलं होतं. कुठं? ओदंतपुरीमध्ये. बिहार शरीफ विश्वविद्यालय कोणी बांधलं? गोपालनी. पालवंश. हॅलो. हा, येत आहे का? परत एकदा सांग. परत. ओके. जो पालवंशचा फाउंडर होता तो होता गोपाल. आणि गोपालनं ओदंतपुरीमध्ये बिहार शरीफ विश्वविद्यालय बांधलं होतं. कुठं? ओदंतपुरी, बिहारमध्ये आहे. ओदंतापुरी.
ओदंतापुरीमध्ये बिहार शरीफ विश्वविद्यालय बांधलं कोण? धर्मपालनं. आणि त्यानंतर धर्मपालनं विक्रमशिला विश्वविद्यालय बांधलं. धर्मपालनं विक्रमशिला विश्वविद्यालय बांधलं कुठे? भागलपूरमध्ये. भागलपूर. हो, पाल यांचं युद्ध चालू होतं. मी सांगितलं होतं राष्ट्रकूटवांसोबत ध्रुव, प्रतिहार आणि पाल. सो याच्या वेळेस त्रिपक्षीय युद्ध चालू होतं. 3 वॉर म्हणू शकतो आपण याच्या वेळेस सुद्धा. आणि आता मला सांगा, जर युद्ध जर चालू असेल तर डेव्हलपमेंट कमी होते. सो ह्याच्या काळामध्ये डेव्हलपमेंट कमी होतं. नॉर्मल गोष्ट. डेव्हलपमेंटची प्रोसेस थोडी स्लो होती याच्या काळात. सो फर्स्ट आपण गोपाल बघितला. गोपालनी कोणतं विश्वविद्यालय बांधलं? बिहार शरीफ गोपाल. त्याच्यानंतर धर्मपालने भागलपूर विश्वविद्यालय बांधलं, विक्रमशिला विश्वविद्यालय बांधलं. आता याच्यामध्ये कन्फ्युजन होते की गोपालने कोणतं बांधलं आणि धर्मपालने कोणतं बांधलं. सो बघा, पाल वंश हा बिहारचा होता. ओके. सो बिहारचं असल्याच्याने सर्वात पहिलं नाव तर बिहारचं येईल. सो संस्थापक होता गोपाल. तर गोपालने बिहार शरीफ बांधलं म्हणायचं. बिहार पहिलं नाव आहे तर बिहार. त्यानंतर बिहारच्या नंतर विक्रमशिला विश्वविद्यालय. यांची राजधानी नाही सांगितली ना मी तुम्हाला. मुंगेर राजधानी होती यांची. मुंगेर राजधानी. मुंगेर बिहारमध्येच येते. ओके. सो त्याच्यानंतर थर्ड शासक आला तो होता देवपाल. सब पालवाले चायवाले. देवपाल. याच्या वेळेस सुलेमान आला होता. सुलेमान बद्दल पण आपण शिकलो होतो. अल बरुनी, अल मसुदी, इब्न बतूता, अब्दुल रज्जाक. सुलेमान काय? अरबी यात्री होता फक्त. अरबी यात्री सुलेमान आला होता. सो त्याच्यानंतर देवपालच्या नंतर आला महिपाल. महिपालच्या वेळेस काय झालं? महिपाल द्वितीय संस्थापक सुद्धा म्हणतं महिपालला, कारण याच्या वेळेस विकास चांगला झाला आणि सगळीकडे हा लक्ष देत होता. द्विपालचं आणि राजेंद्र प्रथमचं युद्ध झालं होतं. राजेंद्र प्रथम. आता मी तुला सांगितलं राजेंद्र प्रथम कुठचा संस्थापक होता आपला? राजेंद्र प्रथम होता चोलचा. ओके. सो राजेंद्र प्रथम आणि महिपालचं युद्ध झालं होतं. तर गंगाईकोंड चोलपुरमची पदवी घेतली होती राजेंद्र प्रथम. फक्त गंगा जलसाठी यांनी युद्ध केलं. ओके. सो याच्या वेळेस तिब्बतवरून दूत पण आले होते. तिब्बतवरून दूध नाही आलं. दूध समजते ना? हा. सो तिब्बतवरून दूध पण आले होते महिपालच्या काळामध्ये. आणि याचा सर्वात लास्ट शासक होता तो होता मदनपाल. सो याची क्रोनॉलॉजी कशी लक्षात ठेवायची? फर्स्ट होता गोपाल. गोपालच्या नंतर धर्मच्या नंतर देवच्या नंतर मही आणि महीच्या नंतर मदन. म्हणजे पाय गोपाल जय गोपाला धर्म आहे. धर्मामध्ये देव असतेच. आणि माही लोकांनी पूजा केली आणि मदन पालने संपवला शासक. म्हणजे आम्ही तुम्ही आपल्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. गोपाल धर्म करते. धर्माच्या नंतर देव, धर्मामध्ये देव राहतेच. देवच्या नंतर कोण होता? महिपालच्या नंतर मदनपाल. संपला. याचा मेन शासक जर महत्वाचा चांगला होता, मदनपाल लास्ट शासक होता. झालं. त्यानंतर महत्वाचा कोणता? त्यांचा महिपाल होता. महिपाल द्वितीय संस्थापक सुद्धा म्हणते महिपालने. चोलवंश कोणता? आपल्या पालवंशचा. मुंगेर राजधानी होती यांची. आणि राजेंद्र प्रथमनी यासोबत युद्ध केलं. कशासाठी? फक्त गंगाजलसाठी. फक्त गंगाजलसाठी. मग इथं लोक काय म्हणते? जागेसाठी युद्ध करते. हा फक्त पाण्यासाठी युद्ध करून राहिला. ते बी 1 लोटा पाणी. विचार करा का खॉप किती असेल त्या माणसाचा. आता बघू आपण सेन वंश बघू. सेन एम्पायर. सेन एम्पायरमध्ये शिकण्याला काहीच नाही आपल्याला तेवढं. सेन यांचा जो संस्थापक होता तो होता सामंत सेन फर्स्ट. याच्या नंतर आला विजय सेनच्या नंतर आला बल्लभ सेन. हा. बल्लभ सेनमध्ये जर महत्त्वाचं आहे ते 2 साहित्य लिहिण्यात आले होते. ते होते अद्भुत सागर आणि ज्ञान सागर. 2 साहित्य लिहिण्यात आले होते बल्लभ सेनच्या मध्ये. कोण? अद्भुत सागर आणि ज्ञान सागर.
सेन एम्पायरमध्ये हेच महत्त्वाचं आहे आपल्याला की अद्भुत सागर आणि ज्ञान सागर वल्लभ सेनच्या याच्यात लिहिण्यात आले होते. याचा चौथा शासक होता तो होता लक्ष्मण सेन. लक्ष्मण सेनच्या वेळेस एक बुक लिहिण्यात आली होती, ती होती गीत गोविंदम. गीत गोविंदम ते लिहिली होती जयदेवनी. जयदेवनी काय लिहिली होती? गीत गोविंदम लिहिली होती. कोणाच्या काळामध्ये? लक्ष्मण सेनच्या. सो सेन वंशचं काहीच नाही. सामंत सेन, विजय सेन, त्यानंतर कोणतं सेन सांगितलं? सामंत सेन, विजय सेन, वल्लभ सेन. वल्लभच्या वेळेस 2 लिहिण्यात आले होते, ज्ञान सागर आणि अद्भुत सागर. आणि लक्ष्मण सेनच्या वेळेस गीत गोविंदम लिहिली जयदेवनी. ओके, सो हा सामंत हा कोणता सेन एम्पायर होता. याची राजधानी जर म्हणा तर लखनौती या नदिया राजधानी होती. लखनौती किंवा नदिया. लखनौती किंवा नदिया हे यांची राजधानी होती. कोणाची? सेन एम्पायरची. सो सेन एम्पायरमध्ये तेवढं आहेच नाही, हिस्ट्रीमध्ये येत नाही आपल्याला काही तेवढं. वल्लभ सेनचं ज्ञान सागरनं अद्भुत सागर कोणाच्या वेळेस लिहिल्यात होतं? सेन वंशच्या याच्यात लिहिण्यात आलं. आणि लक्ष्मण गीत गोविंदम जयदेवने लिहिण्यात आले. त्यानंतर आपण एक वंश नाही बघितलं होतं, प्रतिहार वंश. प्रतिहार एम्पायर बघू. प्रतिहार एम्पायरचा जो संस्थापक होता तो होता नागभट्ट. प्रतिहार वंशचा संस्थापक कोण होता? नागभट्ट. याच्या वेळेस सेकंड आला वत्सराज. वत्सराजने कन्नौज जिंकलं होतं. वत्सराजने काय जिंकलं? कन्नौज जिंकले. म्हणजे अर्ध जिंकलं होतं, पूर्ण नाही जिंकलं. पण मिहिर भोज आला त्याच्यानंतर. हे नावं थोडे लक्षात आले असेल बघा, फेमस नाव आहे. मिहिर भोजनं कन्नौज पूर्णच जिंकलं. म्हणजे कन्नौज कुठे? यूपी मध्ये आहे ना? यूपी मध्ये आहे का कन्नौज, का कुठे आहे कन्नौज? तमिळनाडू मध्ये? हा, केरला. हा, कन्नौज ओडिसा मध्ये. एक मिनिट. कन्नौज राजधानी कोणाची होती? कन्नौज कंबोज, कांधार, कुरु, मत्स्य, सुरसेन, कौशल, मल्ल्य, काशी. कंबोज, हाटक, कांधार, अफगाणिस्तान. काय माहित. सिटी इन इंडिया. कन्नौज यूपी मध्ये यायला पाहिजे मला तसं वाटतंय. यूपी. कन्नौज यूपीची आहे. यूपी का? हा, बरोबर आहे. मग आपलं यांनी कन्नौज जिंकली. आता जे 3 युद्ध चालू होते ना, त्रिपक्षीय युद्धामध्ये कोणाकोणाचं युद्ध? राष्ट्रकूट वंशचं होतं, पाल वंशचं होतं आणि प्रतिहार वंशचं होतं. सो कन्नौजमध्ये युद्ध झालं यांचं. आणि जो वत्सराज आहे यांनी अर्ध जिंकलं म्हणजे थोडंफार, म्हणजे जीव बाकी होता बाकीच्यांमध्ये. पण मिहिर भोजनं संपवून टाकलं. खत्तम, टाटा बाय बाय म्हणे मिहिर भोज. त्यानंतर यांचा लास्ट शासक होता तो होता यशपाल. आता असं नको म्हणू की पाल कुठून आलं याच्यात नाव. यशपाल लास्ट संस्थापक होते. त्यानंतर हा प्रतिहार वंश बघितला आपण. प्रतिहार वंशमध्ये काय होतं? नागभट्ट, वत्सराज, मिहिर भोज. संपलं. त्यानंतर मैत्रक वंश होता एक. मैत्रक वंश हे छोटे वंश आहे फक्त. मैत्रक वंश यांची राजधानी होती वल्लभी. गुजरातचा होता. यांचा संस्थापक होता महारक यांचा संस्थापक होता. ओके. त्यानंतर कलचुरी वंश येते एक. कचोरी वंश पण म्हणू शकतो. मध्य प्रदेशच्या राजधानी होती यांची त्रिपुरी राजधानी होती यांची. हा, कलचुरी मध्य प्रदेशचे होते वाले. यांचा संस्थापक होता कोकल प्रथम. कलचुरी राजधानी कोणती? हा, कॅपिटल कोणती? कॅपिटल का यांची? त्रिपुरी होती. त्यानंतर एक गौड वंश होता. गौड वंशचं मी तुला सांगितलं होतं की गौड वंशचा शशांक होता. शशांक आणि
कोकल प्रथम त्याचा हा होता राजा संस्थापक. म्हणजे यांच्यामध्ये असं शिकवण्याला काहीच आहे नाही रे, म्हणूनच तेवढं लक्ष नाही दिलं तरी चालते, फक्त जनरल इन्फॉर्मेशन होते बाईवाले पंच. गोडवंश शशांक संस्थापक. आता याच्यानंतर बघू आपण जजाक भुक्ती वंश एमपीचे. पेज जजाक भुक्ती. चंदेल वंश, चंदेल किंवा जजाक भुक्ती. जजाक भुक्ती, चंदेल वंश किंवा जजाक भुक्ती म्हणजे त्यांचं नाव होतं. एमपीचे होते वाले. यांची राजधानी होती महोबा आणि खजुराहो. महोबा आणि खजुराहो. खजुराहो कुठे येते? ओडिसामध्ये येते ना. महोबा आणि म्हणजे ही नॉर्मल राजधानी आणि ही सांस्कृतिक राजधानी. खजुराहो तमिळनाडूमध्ये पण येते. खजुराहोचं मंदिर तमिळनाडूमध्ये थोडी आहे. खजुराहो इथे येते ओडिसामध्ये. चेक कर. कन्फर्म काय चेक करायला लावते यार किती. खजुराहो एल्लोर कुठे येणार आहे ते. खजुराहो आणि गूगल. खजुराहो बिल्डिंग कॉम्प्लेक्स इन इंडिया कुठे आहे? सॉरी, खजुराहो एमपी मध्ये येते, मध्य प्रदेशमध्ये. बरोबर. हा, खजुराहोचे कसे मंदिर फेमस आहे ना खजुराहोचे. सो खजुराहो येते मध्य प्रदेशमध्ये. ते आपण मंदिर शैलीमध्ये सांगू की कोणत्या प्रकारचं मंदिर होतं त्याच्यामध्ये खजुराहोचं, नाही का. सो चंदेल वंश. आपण किती बॅड आहो पाय नाही. इथे मध्य प्रदेश लिहू ना तरी आपण ओडिशावर चाललो. काय म्हणणार बॅड माणूस. हां. सो महोबा यांची नॉर्मल राजधानी आणि खजुराहो यांची सांस्कृतिक राजधानी. यांचा जो संस्थापक होता तो होता नन्नुक संस्थापक होता. आता काय करायचं, चंदेल वंशची जे इम्पॉर्टन्स आहे ना ते मूर्तिकला, मंदिरकला याच्यामध्ये थोडं इम्पॉर्टन्स आहे चंदेल वंशचं. सो आता थोडं हे आपण डिटेलमध्ये घेऊ. सो बघा, नन्नुक यांचा संस्थापक होता. नन्नुकनी काहीच नाही केलं म्हणून त्याचं नाव नन्नुक आहे. त्यानंतर सेकंड होता यशोवर्मन. सेकंड कोण होता आपला? यशोवर्मन. यशोवर्मन होता विष्णू बाबाजीचा भक्त. हा, गॉड विष्णुदेवचा भक्त होता. कोण? यशोवर्मन. सो यांनी काय केलं, विष्णू मंदिर बांधलं. विष्णू मंदिर कुठे बांधलं? खजुराहो मध्ये बांधलं. आणि हे चतुर्भुज मंदिर होतं. चतुर्भुज मंदिर. चतुर्भुज म्हणजे चारी दिशेवरून पॅक असं राहील ते मंदिर होतं, चतुर्भुज. ओके. यशोवर्मननं विष्णू भक्त होता म्हणून त्यांनी कोणतं मंदिर बांधलं? विष्णू मंदिर बांधलं होतं यशोवर्मननी. ओके. आता यशोवर्मन हा विष्णूचा भक्त होता तेव्हा याच्यानंतर म्हणे सारा म्हणे आपला बाप म्हणे विष्णूच्या भक्त आहेत, आपण पण कोणा ना कोणाची भक्ती केली पाहिजे. त्याच्यानंतर धंग आला. धंग आला आणि हा बोल ना. चतुर्भुज म्हणजे चार ओपन का गेट? नाही, जेव्हा बंद राहील ओपन नाही राहत. मंदिर मध्ये सांगतो. त्याच्यानंतर आला धंग. धंग ना धंग काय, आता बाप विष्णू भक्ती करत हा शिव भक्ती करायला लागला. सो धंगनी कंदरिया मंदिर बांधलं. कंदरिया मंदिर कुठे बांधलं? यानं पण खजुराहो मध्येच बांधलं. आणि कंदरिया मंदिरची जर विशेषता म्हणत तर सर्वात मोठा नंदी बांधलाय. सर्वात मोठा नंदी. सो सर्वात मोठा नंदी जर कुठे असेल आपल्या भारतामध्ये तो आहे कंदरिया मंदिरमध्ये. कोण बांधला? तो धंग. कोण बांधला? धंग. हा. सो यांनी काय केलं, समाधी घेतली होती आपली प्रयागराज म्हणजे कुठे? गंगा प्लस यमुना नदीचा जो संगम होते ना, प्रयाग म्हणतो त्याला आपण. गंगा आणि यमुनाचा जिथं संगम होते तिथे यांनी घेतली बिचाऱ्यानं समाधी. कोणी? धंगने.
त्यानंतर चौथा शासक बघू, तो होता विद्याधर. गंगाधर, विद्याधर, मायाधर, ओंकारनाथ शास्त्री. विद्याधर. सो हा प्रतापी आणि स्वाभिमानी होता. हा प्रतापी आणि स्वाभिमानी. आता त्याच्यानंतर काय झालं, एक राज्यपाल शासक होता गुजरातचा. हा विद्याधर एकदम डेंजर माणूस होता विद्याधर. सो आता थोडी हिस्ट्री बघू आपण. गुजरात आहे ना, गुजरातमध्ये राज्यपाल नावाचा शासक होता आणि इथे एक मंदिर होतं, सोमनाथ मंदिर, गुजरातमध्ये. आठवते ना, गुजरातमध्ये सोमनाथ मंदिर आहे. तर इथे काय झालं, मोहम्मद गजनी आला होता आणि सोमनाथ मंदिर लुटलं होतं मोहम्मद गजनीनं. सो मोहम्मद गजनी 1027 मध्ये लुटलं. ठीक आहे. सो 1027 मध्ये लुटलं म्हणजे विचार कर, आपण मिडिवल हिस्ट्रीपर्यंत आलो. हां. सो गुजरातचा राज्यपाल होता ना, तर विद्याधरनं काय केलं, गुजरातचा राज्यपाल असं पेलवलं मारूनच टाकलं. साला म्हणे फॉरेनचा इन्व्हेंटर घेऊन राहिला म्हणे, मंदिर चोरून राहिला म्हणे, तू काही करून नाही राहिला, सुतोच चालायला म्हणे. सो राज्यपालने बम मारलं विद्याधरनं. करशील का म्हणे. सो यावेळेस काय, मोहम्मद गजनबीने सोमनाथ मंदिर लुटलं होतं. त्यानंतर यांचा लास्ट शासक आहे, तो आहे परमार्दी. परमार्दीने काय केलं होतं, पृथ्वीराज तृतीयची मुलगी होती ना, पृथ्वीराज तृतीय याची मुलगी होती ना परमार्दीची, ते यांच्यासोबत लग्न करण्यात आलं होतं पृथ्वीराज तृतीयमध्ये. सो मग हा वंश एक प्रकारे काय म्हणजे राजपूत वंशच झाला असं म्हणतो. मग त्यानंतर याच्यामध्ये एक नोट लिहा, वेसर शैली आणि वेसर शैलीच आपण मिश्रित शैली म्हणतो, ही फेमस झाली मंदिर कला. कोणती, वेसर शैली आणि मिश्रित शैलीचे मंदिर फेमस झाले होते चंदेल वंशच्या काळामध्ये. चंदेल वंश चांगला वंश होता. चंदेल वंशचे जर मेन शासक जर म्हटलं तर आपण पहिला होता कोणता आपला, यशोवर्मन म्हणू शकतो. यशोवर्मननं विष्णू मंदिर बांधलं आणि धंगनं कोणतं मंदिर बांधलं, कंदरिया मंदिर बांधलं. विद्याधरनं राज्यपाल, विद्याधरनं शिव मंदिर, कंदरिया मंदिर. त्यानंतर सर्वात लास्ट होतं यांचा परमार्दी, जो पृथ्वीराज तृतीयसोबत यांचं कोलॅबरेशन झालं. चांगले मित्र पण होते परमार्दी आणि पृथ्वीराज तृतीय. सो नंतर सांगेल की पोरीवारीच्या लफड्यामध्ये झालं तर काय होते, पृथ्वीराज तृतीयला कसं फसवण्यात आलं होतं पोरीपाईच. सो आता आपण जाऊ गंगवंश. कोणता वंश, गंगवंश. क्लास आता जास्त वेळ नाही चालेल आपला, क्लास फक्त 10 मिनिट चालेल, कारण जॉग्राफीची पण लिंक सेंड करायला लागेल ना. होप सो तुम्हाला मजा येत असेल शिकण्यामध्ये. मे बी आज होऊ नाही शकेल आपला. हां बोल ना. नाही का, ठीक आहे, शेवटी काय म्हटलं, उद्या घेऊ म्हणलं राहिलेला. हो, आज काश्मीरची हिस्ट्री नाही होऊ शकेल. सो आता गंगवंश बघू. गंगवंश कुठचा होता, ओडिसाचा. ओडिसाचे कोणता वंश, गंगवंश. गंगवंश काळामध्ये काय झालं की मंदिर फेमस होते खूप गंगवंशमध्ये. सो याच्यामध्ये शासक वाशक तेवढे लक्षात घ्यायची गरज नाही आपल्याला गंगवंशमध्ये. फक्त काय करायचं, मी तुम्हाला होमवर्क देतो, होमवर्क तुम्ही करून आणजा. सो बघा, गंगवंश ओडिसामध्ये 3 मंदिर फेमस आहे. एक आहे कोणार्कची प्लेस, सेकंड आहे पुरीमध्ये एक मंदिर फेमस आहे, आणि थर्ड आहे भुवनेश्वरमध्ये. कोणार्कचं आहे सूर्य मंदिर, सन टेम्पल. पुरीचं आहे जगन्नाथ आणि लिंगराज, आणि भुवनेश्वरचा आहे लिंगराज. ओके, याला ब्लॅक पगोडा सुद्धा म्हणतात. त्यानंतर जगन्नाथ. आता तुम्ही उद्या आज किंवा उद्या काय करा की हे मंदिर कोण बांधले ते तुम्ही फक्त थोडं लक्षात करून ये जा. कोणार्कचं मंदिर कोण बांधलं होतं सांगितलं होतं का मी, नरसिंह प्रथमनं बांधलं होतं, असं काय सांगितलं होतं, सांगितलं होतं का, नाही सांगितलं, सांगितलं का नाही सांगितलं आपण, कोणार्कचं नरसिंहवर्मन सूर्य मंदिर, रथ मंदिर नाही म्हणत का आपण. सो तो बांधलं होतं नरसिंह प्रथमनी.
त्यानंतर पुरीचं जगन्नाथ मंदिर बांधलं आनंद वर्मननी. आणि भुवनेश्वरचं लिंगराज मंदिर बांधलं नरसिंहदेवनी. नरसिंहदेव. हां, सो हे जे मंदिर आहे ना पल्लव वंशमध्ये बांधण्यात आले होते मोस्ट ऑफ पल्लव वंश, कारण की वर्मन आहे ना हे आदित्य वर्मन. सो वर्मन वंश कुठे होते? वर्मनचा जो पल्लव वंशमध्ये होते जास्त वर्मन. आणि मग गंगवंशामध्ये कसं काय आहे? हा, पल्लव वंशात मंदिर गंगवंशात कसं काय? पल्लव वर्षनी हे बांधलं कोणतं आपलं नरसिंह प्रथमनी हे बांधलं, ब्लॅक पगोडा बांधला. ओके. त्यानंतर पुरीचं आनंद वर्मनने शिकवला होता का? नाही शिकवला मी काही तुम्हाला. आनंद वर्मनची नाही शिकलो ना, पण आनंद वर्मन बद्दल घेतलंच नाही. सो तुम्ही एक हे करजा की पुरीचं जगन्नाथ मंदिर कोण बांधलं, भुवनेश्वरचं लिंगराज मंदिर कोण बांधलं, ते थोडं त्याची डिटेलमध्ये जा. त्याचं फक्त काय करायचं, आज तर नाही शिकवत मी तुम्हाला ते. मी काय करील, जेव्हा आपण मंदिर आणि मूर्तिकला शिकू तेव्हा मला नोट करून द्यायचं की कोणार्कचं सूर्य मंदिरची रचना सांग, जगन्नाथचं रचना सांग आणि लिंगराज मंदिर आहे याची रचना सांग की कशी आहे, कसे बनले. मग आपण ते इझिली डिटरमाइन करू शकतो. ओके. सो आता एक वंश येते. आता फक्त आपण 2च वंश, 3 वंश शिकू आपण थोडे. इथं होता यादव वंश, इथं होता काकतीय वंश आणि इथं होता होयसल वंश. होयसल, यादव, काकतीय आणि होयसल. सो आता फर्स्ट काकतीय वंशबद्दल बघू आपण. काकतीय वंशची राजधानी होती वारंगल. ओके. सो याचा फर्स्ट राज होता बीटा प्रथम, सेकंड होता रुद्र प्रथम, याचा थर्ड राज होता प्रताप रुद्रसेन. सो याच्यामध्ये थोडं इम्पॉर्टंट आहे, अलाउद्दीन खिलजी आला होता या काळात. अलाउद्दीन खिलजी दक्षिण यात्रा करायला आला होता, पण जिंकू नाही शकला अलाउद्दीन खिलजी. त्यानंतर याचा जो सेनापती होता तो होता मलिक काफूर. कोणाचा सेनापती होता? अलाउद्दीन खिलजीचा सेनापती होता मलिक काफूर, आणि मलिक काफूर किन्नर होता. सो काय झालं होतं, आता काकतीय वंशची थोडी हिस्ट्री सांगतो. कोहिनूर हिरा आहे ना, हा कोहिनूर हिरा आधी होता कोणता? काकतीय वंशकडे होता. प्रताप रुद्रसेनकडे कोहिनूर हिरा होता. सो अलाउद्दीन खिलजीनं मलिक काफूरला पाठवलं होतं प्रताप रुद्रसेनवर युद्ध करायला, आणि हे हारले होते. सो यांनी काय केलं, कोहिनूर हिरा चोरी करून नेला काकतीय वंशचा. कोणा? मलिक काफूरने. आणि कोणाला दिला? अलाउद्दीन खिलजीनं. गॉटच्या समजले? सो काकतीय वंशकडे आपला कोहिनूर हिराची जी हिस्ट्री आहे ती इथपासून चालू होते आपली, काकतीय वंशपासून. पहिले प्रताप रुद्रसेनकडे होता, मलिक काफूरनी अटॅक केला होता. अलाउद्दीन खिलजीचा जो सेनापती होता, किन्नर पण होता, हा लक्षात ठेवजा. इथं यांच्यापासून सोनं, मूर्ती सब घेऊन गेले. आणि जे प्रताप रुद्रसेनची सोन्याची मूर्ती होती ना, त्याच्यावर यांनी काय केलं की बेडी बांधून ठेवली का आम्ही याला हरवलं होतं. प्रताप रुद्रसेनकडे साऊथकडे सोनं खूप होतं ना, तर यांचं जी मूर्ती होती, समजा आता ही मूर्ती झाली प्रताप रुद्रसेनची. सो याच्यावर यांनी काम अशा साखळ्या घालून ठेवून दिल्या दाखवासाठी की आम्ही याला हरवलं होतं. सो याच्यानंतर सेकंड वंश बघू आपण, यादव वंश. यादव वंशचा संस्थापक होता विल्लभ फायू. काकतीयाचा कोण होता? काकतीयाला सांगितलं ना, बीटा प्रथम. आता बघा, बिल्लभ 5 होता याचा संस्थापक, आणि रामचंद्र देव सेकंड. याच्यासोबत काय झालं होतं, यांची राजधानी जर म्हटलं तर देवगिरी होती आधी. देवगिरीवरून यांनी दौलताबादमध्ये राजधानी नेली होती. दौलताबाद कोणाच्या? मलिक काफूरच्या भीतीनं, अलाउद्दीन खिलजीच्या भीतीने यांनी देवगिरीवरून दौलताबादमध्ये यांची राजधानी नेली होती. मग हे काय झाले, जहागीर बनले मलिक काफूरचे. अलाउद्दीन खिलजीचे जहागीर बनण्यात आले होते यादव वंश. आता सर्वात शेवटचा जर म्हणू तर तो आपण घेऊ होयसल वंश. रामचंद्र देव. सो सर्वात शेवटचं बघू आपण होयसल वंश. यांची राजधानी होती द्वार समुद्र.
तुम्हाला नाही का जॉग्राफीची लिंक थोडी उशिरा भेटेल, थोडं मला रेस्ट करायला लागेल किंवा बाहेरून मी 1-2 चक्कर मारून येईल. सो हो हो चालेल. हां, सो यांची राजधानी होती द्वारसमुद्र. यांचा जो संस्थापक होता तो होता विष्णुवर्धन. विष्णुवर्धन संस्थापक होता. आणि यांनी काय म्हणते मलिक कपूरला चांगले युद्ध दिलं होतं. आणि ही त्यांची जी ही होती काय म्हणते हार नाही मानली होती यांनी. संस्थापक कोण? विष्णुवर्धन. यांच्यामध्ये एक मंदिर बांधण्यात आलं होतं, ते होतं बेल्लोरचं मंदिर नाही का, बेल्लोर मंदिर, बेल्लोर मंदिर असं तर चुकलं माझं लिहिण्यात, पण बेल्लोरचं मंदिर बांधलं आलं होतं. चेन्नकेशव असं काहीतरी देव आहे वाटतं, चेन्नकेशव देव, बेल्लोर मंदिरमध्ये. सो यांची राजधानी होती द्वार समुद्र. सो विष्णुवर्धन, मलिक काफूर तर हारू नाही शकला, म्हणजे यांनी हारले नाही हे वाले विष्णुवर्धन, आणि जहागीर स्वीकारली नाही, सेपरेटच चालवत राहिले होते. 3 वंश शिकलो आपण. कोणकोणते होते? काकतीय वंश, यादव वंश आणि होयसल वंश. काकतीय वंशची जर मोठी काय म्हणते प्रतापरुद्र सेन कोहिनूर हिराबद्दल माहिती आहे आपल्याला. यादव वंशबद्दल यादव याच्या पहिले शिकलो ना. यादव वंशबद्दल का शिकलो आपण की सामंत रामचंद्र देव होता, देवगिरी. काय झालं? देवगिरीहून दौलताबाद. देवगिरीवरून दौलताबादमध्ये राजधानी लिहिली आणि जहागीर झाले होते ना हे सामंत. आणि होयसल वंशला हारू नाही शकले होते हे वाले मलिक कपूर, अलाउद्दीन खिलजी. अजून अलाउद्दीन खिलजीच्या सेनापतीबद्दल म्हटलं तर तोच किन्नर होता. सो एवढंच आपल्याला माहिती पडते. सो होप सो आज तुम्हाला समजलं असेल जेवढं आपण कंप्लीट केलं आहे. यानंतर काश्मीरची हिस्ट्री शिकू. काश्मीरमधले 3 वंश असते, कारकेट, उत्पल आणि लोहार. सो उद्या आपण ते शिकू. कारकेट आता कोणतं राहत नाही का? हाँ बंद कर थोड़ा बोलतो. तो जय हिंद दोस्तों, अब ख़त्म हो गया. कोई आप मेरे को तो पता है आप वीडियो लेक्चर देखते हो नहीं, इसलिए बस थैंक यू.